कोकणात पावसानं दडी मारली आहे, पण दडी मारल्यानंतर कोकणातल्या बळीराजाची काय व्यथा आहे ही आपण या ठिकाणी पाहतो आहोत। हे कांबळे शेतकरी आहेत। ह्यांचं हे भात पीक आहे आणि केलेली पेरणी जी आहे त्याची भाताची रोपं टिकावीत म्हणून आता ही शेतकऱ्याची धडपड आहे। कोकणातल्या बहुतांश शेतकऱ्यांची हीच धडपड या ठिकाणी पाहायला मिळते आहे। डोळ्यादेखत भात रोपं करपणार या भीतीनं सध्या कोकणातला बळीराजा जो आहे त्याची ही धडपड या ठिकाणी पाहायला मिळते। मान्सून लांबल्यानं रत्नागिरीतील खरीप हंगाम जो आहे तो धोक्यात आलेला पाहायला मिळतो आहे। मृग नक्षत्र अर्ध संपलं तरी पण अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्याचमुळं सध्या जे शेतामध्ये पेरलेली भात रोपं आहेत ती टिकवण्यासाठी आता अशा माध्यमातून फवारणी किंवा इतर माध्यमातून या ठिकाणी भाताची रोपं ही टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। रत्नागिरीजवळच्या मिरजोळ गावामध्ये आहोत आपण आणि हा जो फवारणीचा पंप किंवा पाण्याचे इतर स्रोत जे शोधून या ठिकाणी ही भाताची रोपं टिकावीत यासाठी बळीराजाची धडपड या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दादा काय सांगाल, तुम्ही फवारणीद्वारे या रोपांना पाणी देताय? मृग नक्षत्र संपत आलं आहे तरी अजून पावसाचा पत्ता नाही। ते फवारणी करून रोपं जगवायचा आपण प्रयत्न करतो आहे, अशी आमची अपेक्षा आहे। तरी पाऊस पडावा तर प्रयत्न करता हवा आहे। पाऊस पडला नाही तर काय बिकट अवस्था होईल? बरीच बिकट अवस्था होईल। रोपं काय जगणार नाही, काय करपून जातील, बेकार परिस्थिती येईल, जीवन जगणं अशक्य होईल। बरोबर आहे। किती दिवस असं पाणी घालता तुम्ही? किती असं आजचा किती दिवस? आज तिसरा दिवस मी पाणी घालतोय। पाणी घालतोय काय? किती वाजता सकाळी येतं आणि काय काय? सकाळी 7 वाजता येतो मी, 8 वाजेपर्यंत पाणी घालतो, नंतर मग जातो घरून पाणी आणतो नलाचं आणि शिपणं करतो असं पंपाद्वारे। तुम्ही बघू शकता की मी कॅमेरामॅन एकदा परत एकदा सांगेन की तुम्ही बघू शकता की ही भाताची रोपं आहेत जी या ठिकाणी पेरणी केलेली होती आणि यात तुम्ही बघू शकता या ताई या डोक्यावरनं हा पाण्याचा हंडा या ठिकाणी अंटा आहेत की जो शेतासाठी या ठिकाणी उपयुक्त येईल, कारण का जी पेरणी केलेली होती ती भाताची रोपं टिकावीत म्हणून खऱ्या अर्थानं या बळीराजाची धडपड या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे। सध्या पाऊस लांबलेला आहे, पाऊस येईल या अपेक्षेनं या ठिकाणी बळीराजानं पेरणी केलेली होती, मात्र ही रोपं टिकावीत म्हणून आता बळीराजाची धडपड या ठिकाणी पाहायला मिळते आहे। फवारणीद्वारे किंवा इतर पाण्याचे स्रोत शोधून सध्या शेतामध्ये पाणी आणलं जातं आहे आणि ही भाताची केलेली पेरणी त्याची भाताची रोपं टिकावीत म्हणून बळीराजाची धडपड गेल्या 4 दिवसांपासून शेतामध्ये पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।